वहिनी माझ्या बाईला नाही ना तुम्हीच नैवेद्य खाऊ घाल. पोळा ले पोळा बैल पोळा आला रे आला 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 बैल पोळा आला पोळा रे पोळा बैल पोळा पोळा रे पोळा बैल पोळा. सरपंच आपला लाल आणि गुलाल आहे ना असे मस्त पैकी शॅम्पू लावून धुतलेत ना आणि त्यांची शिगत असते. आता मस्त पैकी शॅम्प्या लावितो आणि बायकोला सांगितलंय पहिली झोल धुवून काढ. असे बैल सजितो का नाही. एक काम करा मला तुम्ही ना आपलं शेंदूर आपलं बेगड आणायला मला पैसे द्या पहिले. अरे देतो राजा सगळं देतो तू बस जरा खाली. हे बैल पोळा आला ना तुझ्या अंगात 12 हातीच बळ येतो बा. सरपंच अहो तुमच्याकडे यायच्या अगोदर काय आमच्या गावात बैल पोळा असायचा. असे बैल मिरवणूक करायचो. हे ढोल ताशा फटाकड्याच्या गजरात बैलाची मिरवणूक काढायचो. पण आता काय झालंय बैल राहिले नाही आणि बैलाचे मालक राहिले नाही. अहो म्हणून तर तुमच्या बैलावर मी हाऊसपुरी करतोय. बाळू तू आता म्हणला परत म्हणायचं नाही. माझे बैल काय तुझे बैल काय वेगवेगळे आहेत का. अरे उलट माझ्यापेक्षा तूच त्या बैलांची जास्त काळजी घेत असतो. तूच दिवसभर त्या बैलात असतोस. खरंय. सरपंच मला पण एक बैल जोडी घ्यायची. ते तुला ऐका बैल बांधायला जागा तिथं कुठेतरी ठोका जागा आहे का तुला. मला बैल घ्यायचे. मला बाकीचं माहित नाही. मला बैल पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं बाबा देतो तुला बैल जोडी घेऊन. आता तरी गपस. टुकटुक माकड टुकटुक माकड टुकटुक माकड. अरे काय झालं बाळूला. बाळू अरे काय झालं. आमच्या सर्जाची आठवण आली. अहो एवढा गुणी बैल होता सरपंच त्यो. अहो आमचा बाप जवळ तोंडात घास घालीत नव्हता ना तवर तो गवताची काडी खात नव्हता. काय सांगायचंय तुम्हाला एवढा गुणी बैल होता. मग पुढं काय झालं. आता पुढं काय व्हायचंय. पुढं सर्जा म्हातारा झाला. त्याला काम व्हायना आणि काही खाणं व्हायना. त्याच्यात आमचा थोरला भाव म्हणला आमच्या बापाला की आता ह्यो बैल म्हातारा झालाय याला जंगलात नेऊन सोडा. ह्यो खायला कार आणि बैलला बाहेर झालाय. मग आमचा बाप म्हणला आता बैल म्हातारा झाला तर त्याला जंगलात सोडितो. मग मी म्हातारा झालो मला जंगलात सोडी का. मग पुढं काय झालं. पुढं काय व्हायचंय. सर्जा मेला आणि त्याच्या दुःखात आमचा बाप पण मेला. बाळू अरे बाप कधी मरत नसतो. बाप आहे ना आपल्या संस्कारात आणि आठवणीत कायम जिवंत राहत असतो. ए उठा उठा चला तुम्हाला अजून तयारी करायची ना. चल घंटा बावलं घेऊन जा मदत कर बरं. चल 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 हा जा घेऊन जायला लय इमोशनल झालाय तो. जय हनुमान जय श्रीरामचंद्र. चेअरमन इकडे काय करताय तुम्ही. अरे आलतो देवाच्या दर्शनाला. देवाच्या दर्शनाला आले काय बैल पोळा वगैरे काय आहे का नाही तुम्हाला. अरे आपली जोरदार तयारी ये बैल पोळ्याची. शिरपाला सांगितलंय मस्त पैकी बैल धुवून धावून शिंग साळून त्यांच्या अंगाला हळद बिळद लावून ठेव. आपलं चेअरमनची बैल जोडी म्हणली होती काय तयारी 8 दिवस अगोदर असते आपली. वा नुसते नावाला शेतकरी तुम्ही नुसते नावाला. काय झालं काय तू सांग ना तुझ्या मनात काय खतखती एवढी. चेअरमन दरवर्षी पहिला मान कोणाचा असतो. गावातले ते सरपंचाचाच असतोय ना. ह्यावर्षी तुमचा का नसू शकतो. आता झालंय काय बरं का हे पिढी ना पार त्या सरपंचाच्या घराला त्या बैल पोळ्याचा मान आहे. त्यांचाच बैल जोडी आहे. ती पहिली मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालती. हे काय सरपंचांनी चालू केलं नाही किंवा आम्ही या आजा पांजापासून चालू ठीक आहे ना चालू होतं तेव्हा होतं ना. आपण आता बदलू शकतो ना आपण ती परंपरा. काय मला अशी फारशी काही गरज वाटत नाही. चाललंय काय नाही का. पण तुम्हाला काय मान नाही का. तुम्ही बी मानाचे माणूस होऊ शकता ना राव गावकरी. अरे हा विचार मी कधी केलाच नाही बरं कशा. करायला पाहिजे होता. मग तुम्ही याच्यावर माग राहता ना गावात. काय खरंय तुमचं. अरे तुझं बरोबर ही पिढी पार आलेली परंपरा कव्हर चालू ठेव. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात मान त्यांच्या ताब्यात. काही झालं का त्यांना झालं आमच्या आजा पंजानी केला असं सण ना तू सण करणार नाही. करायचंच नाही. का करायचं. आपल्या जेवढं पुढे वाटेल ते घ्यायचं. हक्क गाजवायचा आपला. घ्यायचं म्हणजे घ्यायचं. पहिला मान ह्यावेळेस चेअरमनच्या बायलाचा. तुम्ही सोबत आहेत ना. बास का खंबीर साथ आमची. काठ्या घ्यायच्या डोक्या एवढ्याला माझ्या मागं उभं राहायचं. बैल जोडी माग. सरपंचाचा कस काय बैल आज मंदिराला प्रदक्षिणा आणतोय तेच आपलीच
हरण्यान पाखरे आहेत ना आपले तेच मंदिराला प्रदक्षिणा घालणार 100%. सरपंची बैलजोडी तिकडच पाठीमाग असं कासरा ओढून ठेवायला सांगत बाळ्या फेड्या जर मध्ये आले काठीने बाळायचे उचललाच. कार्यक्रमच. आपण आपल्या आता शिरप्याकडे जातो पहिले हा कुठपर्यंत आलंय काम बायलाचं पाच फक्त ध्यानात ठेवा पहिला मान आपला. आपलाच ओ वहिनी, काय हो भाऊजी? हे बैल पळायला आहे ना, सरपंच मला बैलाची जोडी घेऊन द्यायला रे. अरे वा, चांगलीच आहे की मग. हा उशे ते घुंगराला पावडर लावून चांगलं धुतलं का? आणि त्या झुली वाळल्या का आपल्या? हो, झालंय सगळं. ए काय झालं तुला असं? अहो, आतापर्यंत आपल्या गावाला बैलांना नैवेद्य खाऊ घालायचा मान होता माझा, आणि आतापर्यंत तर कधीच टाळला नाही. पण आता बघा ना, ना तो मान आहे, ना नैवेद्य आहे, आणि ना खाऊ घालायला आपल्याकडे पहिले. पोळा कसं सुना सुना झालाय. अगं असं सणासुदीचं रडू नाही, येते ना आपले दिवस कधी. आता मला सांग, सरपंचाची बैल म्हणजे आपलेच बैल आहे, त्यांना निवत खाऊ घाल ना, काय होईल? अहो तसं नसतं. अहो घरधनीनं म्हणजे घरच्या लक्ष्मीनं ना बैलांना नैवेद्य खाऊ घालायचा असतो, आणि तो मान सरपंचीन बाईंचा आहे, तो त्यांच्याकडेच राहायला पाहिजे. मी काय म्हणतो वहिनी, असं पण सरपंच मला बैल जोडी घेऊन देणार आहे ना, आणि माझ्या घरी बी कोणी नाही, आणि मी तरी कुठून आणायची लक्ष्मी? वहिनी, माझ्या बैलांना आहे ना तुम्हीच नैवेद्य खाऊ घाला. सरपंच, यावेळेस तुमचे ना बैल 5 मिनिटं उशीर आणायचे गावात. 5 मिनिटं उशीर आणायचे हा. का बरं? सॅम, सांग रे समजून त्यांना. हे बघा, आतापर्यंत दरवर्षी तुम्ही ना पहिला मान घेत आले तर या वर्षी पहिला मान आमच्या चेअरमनचा असणार आहे. अरे अरे आता तुम्ही अशा रूढी परंपरा नका मोडू, जे चाललंय ते चालू द्या, कशाला वाद घाली त्या गावामध्ये? हे बघा सरपंच, त्या 4 पिढ्यापासून चाललेली रूढी काय परंपरा आम्ही नाही मानित. इथं भारताचा पंतप्रधान 5 वर्षांनी बदलतोय, आणि आज्या पंजापासून आलेली रूढ आजपासून बंद. मग मुख्यमंत्री एक दिवस ठिकाणा. हा, अजिबात यंदा तुम्हाला मान नाही, मान आमच्याच बैलाचा. काय म्हणले? हा, मान नाही? नाही आज अहो, यंदा. चालत आलेली परंपरा ही आजा पंजापासून, सरपंचाला मान नाही असं कसं? अय बाळ्या, तू आमच्या गावचा नाही, मध्ये तोंड नाही घालायचं. तू आलाय तिकून सालगडी आहे ना, सांग त्याला. बाळू भाऊ, या गावाच्या चाली परंपरा आहेत ना, ते आमचं आम्ही बघू. तू तुझ्या दुसऱ्या गावचा आहे ना, तिकडचं बघ. कळलं ना, सालगडी आहे ना, सालगड्यासारखंच राहा. जास्त पुढचं नाही उरकायचं देऊन. सालगड्यासारखं सरपंचाचा गडी आहे मी. जर तुम्ही आज सरपंचाला मान नाही दिला ना, एकेकाच्या तुकडे करीन आणि असे येशीला लटकीन झिरमळ्यासारखे. अय बाळ्या, सांग त्याला. बैलाच्या गाड्या, आमच्या हरण्याच्या गाड्यात मिरच्या लिंबू आणि असं शॅम्पलवारी बांधीन तुला. आमच्यात वादात भाग घ्यायचा नाही, चुटायचं. सांग रे त्याला. बाळू तू ऐक माझं, तू काही यांना आडकाठी घालू नकोस. अरे त्यांना बैलपोळ्याच्या सणाचा अर्थच माहित नाहीये. बैलपोळा का साजरा करतात हेच मुळात हे लोक विसरून गेलेत. शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, त्याचे बैल असतात, आणि हे बैल आहे ना, हे वर्षभर मर कष्ट करतात आपल्या धान्यासाठी. आणि मग ते शेतकऱ्यांनीही त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा सण ठेवला गेलेला असतो. शेतकरी त्याला सकाळी लेकरावाने आंघोळ घालतो, त्याला खाऊ पिऊ घालतो, गोडधोड खाऊ घालतो, त्याला सजवतो, देवाच्या पाया पडून आणतो, आणि ह्या अशा पद्धतीने शेतकरी ना त्या बैलाविषयी प्रेम व्यक्त करत असतो. आणि हे कुठं अडकलेत? मानन सन्मानामध्ये. जाऊ दे, यांना ना ज्यावेळेस कळेल त्यावेळेस कळण आपला आपण मान सोडून देऊ. चेअरमन येऊ हिलाबाद, चेअरमनचा विजय असो. चेअरमनच्या बैलांचा. अरे 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 अरे, थांबा. काय झालंय? सरपंच म्हणते ते बरोबर आहे. हे ईर्ष्या, मान पान याच्यात आपण मेन सणाचा उद्देशच विसरून गेलोय. ह्या ज्या रूढी परंपरा ज्या आलेल्या आहेत त्या उगीच आलेल्या नाहीत. सरपंचाच्या घराला पोळ्याचा मान आहे. माझं असं म्हणणं आहे की त्या पोळ्याचा मान त्यांच्याकडेच आबाधित राहावा, आणि दरवर्षी सालाप्रमाणे त्यांच्या बैलाला जो मान असतो पहिल्यांदा प्रदक्षिणा घालायचा, ते मान त्यांच्याकडेच राहू द्या, आणि आपण उलट पोळा पाहू आणि हा सण आनंदाने साजरा करू. काय म्हणणंय सरपंच? चेअरमन लाखात एक बोलले. आणि मी तर काय करतोय माहितीये का, आता मला पण कळालंय की प्रत्येकाला मान सन्मान पाहिजे. आजपासून आपल्या गावामध्ये सगळ्यांचे बैलांना मान, एकाचा मान राहणार नाही. आजपासून प्रत्येकाच्या बैलांना तेवढाच मान जेवढा सरपंचाच्या घराला मान असतो. आजपासून मी हा मान इथं संपवतोय. सरपंचाचा विजय असो. सरपंचाचा विजय असो. चला पोळा पाहू. वहिनी, ओ वहिनी, काय हो भाऊजी? अहो बैल जोडी आणली, दाखव वर पटकन नैवेद्य.
हा ठीक आहे आणते. हा लवकर आणा.